मराठी रियालिटी शोच्या दुनियेत गेल्या काही दिवसांपासून एक नाव सतत चर्चेत राहिलं आणि ते म्हणजे रुचिता जामदार। स्पष्ट बोलणारी, भांडखोर स्वभावाची आणि स्वतःच्या मतावर ठाम असणारी ही तरुणी बिग बॉस मराठीच्या घरात आल्यापासून प्रेक्षकांच्या नजरेत भरली। काहींना ती खूप आवडली तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केली। पण या सगळ्या वादांच्या पलीकडे रुचिता जामदारचा प्रवास मात्र खूप संघर्षातून तयार झाला। महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये साध्या कुटुंबात रुचिताचा जन्म झाला। तिचं बालपण आर्थिक अडचणीत गेलं। घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती। तिचे वडील कुटुंब चालवण्यासाठी साधी नोकरी करत होते तर आई घर सांभाळत होती। मात्र या परिस्थितीत सुद्धा तिच्या कुटुंबाने तिच्या स्वप्नांना कधी थांबू दिला नाही। लहानपणापासूनच रुचिताला नृत्याची आवड होती। शाळेत असतानाच ती विविध डान्स स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागली। तिचा आत्मविश्वास आणि स्टेजवरील ऊर्जा पाहून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं। हळूहळू ती बहुतेक स्पर्धा जिंकू लागली आणि तिच्या मनात एक मोठं स्वप्न तयार झालं, टीव्हीवर स्वतःची ओळख निर्माण करण्याचं। या स्वप्नाचा पहिला मोठा टप्पा आला डान्स महाराष्ट्र डान्स या डान्स शो मुळे। या शो मध्ये रुचिताने आपल्या दमदार परफॉर्मन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं। तिची मेहनत आणि तिचा टॅलेंट पाहून प्रेक्षकांनी तिला भरभरून पाठिंबा दिला आणि अखेर ती या स्पर्धेची विजेती ठरली। या विजयामुळे तिचं नाव महाराष्ट्रभर पोहोचलं। यानंतर रुचिताने मी होणार सुपरस्टार या शो मध्ये भाग घेतला। या शो मध्येही उत्कृष्ट परफॉर्मन्स देत ती पहिली रनरअप ठरली। या टप्प्यानंतर रुचिताचं नाव मराठी रियालिटी शोच्या दुनियेत ओळखलं जाऊ लागलं। त्यानंतर तिचा प्रवास फक्त मराठी मनोरंजन पुरता मर्यादित राहिला नाही। ती MTV वरील लोकप्रिय शो MTV रोडीज मध्ये देखील सहभागी झाली। रोडीज मध्ये तिचा स्वभाव आणखी स्पष्टपणे समोर आला, स्ट्रेट फॉरवर्ड आणि कोणालाही न घाबरणारी। मात्र या शो दरम्यान तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला। इतकंच नाही तर काही लोकांनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिली। या सगळ्यामुळे ती थोडी खचली, पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करत तिने आपला प्रवास सुरूच ठेवला। सोशल मीडियावरही रुचिताने आपली वेगळी ओळख निर्माण केली। तिचे डान्स रील्स, फॅशन पोस्ट आणि रियालिटी शोचे व्हिडिओ पाहण्यासाठी हजारो लोक तिच्या प्रोफाईलला फॉलो करू लागले। मात्र रुचिताचा सर्वात चर्चेत असलेला टप्पा म्हणजे बिग बॉस मराठीचं घर। या घरात प्रवेश केल्यानंतर रुचिता लगेचच चर्चेचा विषय ठरली, कारण तिचा स्वभाव खूप स्पष्ट होता। तिला जे वाटायचं ते ती सरळ बोलायची। त्यामुळे घरातील अनेक स्पर्धकांशी तिचे वाद झाले। कधी टास्क दरम्यान वाद, कधी घरातील नियमांवरून भांडण, तर कधी वैयक्तिक आरोप। या सगळ्यामुळे रुचिता सतत चर्चेत राहिली। काही वेळा तिच्या बोलण्यावरून तिला टीकेलाही सामोरं जावं लागलं, तरीही ती आपल्या मतावर ठाम राहिली। अखेर कमी मतांमुळे रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं। घरातून बाहेर आल्यानंतरही तिने अनेक खुलासे केले। काही स्पर्धकांबद्दल तिने आपली नाराजी व्यक्त केली आणि शो मध्ये घडलेल्या काही गोष्टींवरही तिने भाष्य केलं। आज रुचिता जामदार ही मराठी रियालिटी शोच्या दुनियेतलं एक ओळखीचं नाव बनलीये। साध्या कुटुंबातून आलेली ही मुलगी डान्सच्या स्टेज पासून सुरू झालेला तिचा हा प्रवास रोडीज सारख्या शो पर्यंत पोहोचला आणि नंतर बिग बॉसच्या घरापर्यंत आला। वाद असो, टीका असो किंवा कौतुक, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, रुचिता जामदारला दुर्लक्ष करणं कोणालाही शक्य नाही। तिचा प्रवास अजूनही सुरू आहे आणि पुढच्या काळात ती मनोरंजनाच्या दुनियेत आणखी काय कमाल करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।